आज तुम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे ओबीसीचा मोर्चा झाला, त्यात वडेट्टीवारांचं भाषण झालं. त्याच्यामध्ये जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हा आरक्षण जिहाद आहे असा अर्थ आहे. नाही, ते जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर ते बसत नाही आता. कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेला आहे. आणि जो नेता जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा, नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगच जमत, कोणासंगच इतकं म्हणजे प्युअर अपेक्षा आहे ते. आणि ह्या असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेबसुद्धा. चांगलं होतं ते, चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगलं काम करत होता. परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळाले अवकात. आता पहिला मोर्चा, महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा. हे काँग्रेसचाच मोर्चा होता. काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? सरकारनं जरांगे समोर म्हणजे त्यांना शरण जाऊन जरांगे पुढे सरकार झुकले असं देखील म्हणाले. नाही, ते भावचळून बोलतोय. मी पहिल्यांदाच सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता. छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो. कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या, मराठ्यांच्या. सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे तर यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल. कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात. आणि मराठ्यांना जर आपण वेठीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं. म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या. झुकायचा आणि दडपायचा काय संबंध? आम्ही काय बोललो का त्यांना? काही केलं का? अहो शांततेत गेलो. नाही तितके करोडो लोक मागं म्हणल्यावर मोकळा कोणीच माघारी न्यायचा, धिंगाणा घालूनच येईल. पण हे राज्य आमचं आहे. या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत. आम्ही कसं धिंगाणा होऊन देणार? आणि सरकारच्याच लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्यांचं हैदराबाद गॅजेट आहे, तर आपण दिलं पाहिजे. आडमुठ्यावणी सरकारने वागून मराठ्याबरोबर चालणार नाही, म्हणून त्यांनी आमचा गॅजेटचा JR काढला. काल मी विखे पाटील साहेबांना सांगितलं मला सातारा सुद्धा JR लगेच पाहिजे. आता सातारा संस्थांचा आहे, कोल्हापूर संस्थांचा आहे, पुणे संस्थान आहे, औंध संस्थांचे, मला हे JR पाहिजेत. सांगितलं ठीक आहे म्हणे, आम्ही ते अहवाल घेतोय म्हणे, थोडासा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती, तो पण JR लगेच काढतो. कारण जे खरं आहे ते द्यावंच लागणार आहे. बरोबर. पाटील 56% ओबीसी आहेत, त्यांना 27% आरक्षण आहे आणि 15% लोकांना म्हणजे मराठा समाजाला 48% आरक्षण दिले जाते असा आरोप आहे. कोणाचा? वडेट्टीवार. ते येडं झालं, ते प्युअर येडं झालं. त्याला ते दिसतं, त्याला हे नाही दिसत की कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या, त्यावेळेस बी त्यांच्या जागा कमी झाल्या. हे नाही त्यांच्या डोक्यात आहे. ज्या जाती ओबीसी आरक्षणात बसत नाही ते त्यांना चालतात. जे समुदाय मागासवर्ग आयोगाचे निकषच पूर्ण करत नाही ते पण सगळ्या जमाती त्याच्यामध्ये घेतल्या, ते त्यांना चालतं. मग फक्त मराठाच त्यांना दुखणं आणि द्वेष कुणाचा आहे? फक्त मराठ्याचा आहे. खूप द्वेष आहे त्यांना मराठ्यांचा. फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे. मग त्यांचं काही व्हाय ना, किती का बोंबलते, मग मोर्चे काढते, काही करते. इथून मागं मोर्चे काढायचे ना. ओबीसीचा एवढा तुला पुळका येतो, एवढी माया येते, तर इथून मागच मोर्चे काढायचे की बाबा ह्या जाती आमच्या आरक्षणात आल्यात. आता ह्या वर्षात मागच्या 100 जाती घातल्यात. एकदा 23 घातल्यात, एकदा 33 घातल्यात, आता 15-16 घातल्यात या पाठीमागच्या 15-20 दिवसात. तेव्हा बंबलायचा ना. इतकं मराठ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे ना की खूप द्वेष आहे मराठ्यांचा त्यांना. पाटील कोण मूर्ख आहे? मराठ्यांना समजत नाही का? जरांगे माझी लेकरं म्हणत आहे, आमचे काय बकरे आहेत का? बैताळ जरांगेला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही. हे शब्द कोणाचे माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षापूर्वीचे आंबडचे सभा आठवा. हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा आहे. म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक. ती परळीची एक लाभार्थी टोळी, ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली, जिल्हाभरात मालक केलं, आज तेच त्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन इकडचे तिकडचे माकडं गोळा करतात, 2-3 जण, आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात. त्यांच्या ध्यानातच आहे ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आहारी गेल्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं. तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळीसारखाच प्रकार आता वडेट्टीवारचा व्हायला लागला. परडं उघडं, अरे आता झोपत नाही रातभर त्याला, बिगर पाण्याची टाकी द्या. आता तिथं भुजबळ त्याला सण होतो का नेता झाल्याला दुसरा जमत नाही त्याला. धनगराचा एक बांधव म्हणला आता आमच्याकडे नेतृत्व आलं पाहिजे,
लाल पाडा होता, लाल असा येवल्याचा अलिबाबा, लाल पाडा होता, असं दुसरं जमत नाही त्याला. त्या तवाच आळ्या वळवळ करतात त्याचे, दुसरं नाही जमत त्याला, सगळं त्यालाच लागतं मरुस तर. इतकं आपल्या बुद्धीचं आहे ते. त्याला कोणी मंत्री झालेला जमत नाही, कोणी आमदार निवडून आलेला जमत नाही, तेव्हा लागतो फक्त. नाहीत मग त्याच्या ऐकण्यात लागतात. काय बांधून ठेवतो का नौकर म्हणून तो आहे मग सगळ्याला. इथं नाही आलं ते. अरे ते बिचारं पोरग आमचं ते बोरडे भैया मेलं ना, उपाशी तापाशी रो एक दिवस नाही आला, नुसतं भाषणं ठोकी तू. ते नागपूरवाला बी नाही आला. परळीची टोळी तात्पुरती आली ती, नाविलाज होता म्हणून. तर त्यांनाही देणं घेणं नाही. हे याला फक्त ना, हे येवल्याच्या अलिबाबाला एकच गोष्ट लागते, त्याच्या मोर्चाला गर्दी. मग बंजारा समाजाचं वाटलं झालं तरी चालन, पण माझ्या मोर्चाला जमत असतो तो. धनगराचं वाटलं झालं तरी चालेल. एकदा मला नाही का धनगराला एसटीतून आरक्षण द्या अलिबाबा म्हणला का, कशाला मोर्चाला पळतात त्याचे. हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत. आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही. हां, एखाद्या दिवस फटकून बोललो असतो, पण आमच्या मराठ्याने इतकी दयामाया कोणालाच नाही. शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो. आम्ही कधीच ओबीसी म्हणत नाही. लहान भाऊ मोठा भाऊ सुद्धा म्हणत नाही. दुःख लागलं की लगेच डोळे पुसायला जाणारे लोक आहेत आम्ही. हां, एखाद्या वेळेस बोलत असतील, मग गाव तिथं थोडंफार बोलाचाली होती, तालुका तिथं बोलाचाली होती, जिल्हा तिथं बोलाचाली होतच असती. एक परिवार असल्यासारखे ओबीसी मराठा आहेत. पण यांचे इतकं काय संपित नाही. पण आता ते आहारी गेले सगळे. आता छगन भुजबळच्या आहारी गेले, तर छगन भुजबळ सगळ्या ओबीसींचे जेवढे खरे नेते आहेत ना, सगळ्याला बरबाद करणार. या टीकेकडे कसं बघता? वडेट्टीवारांची टीका ही त्यांच्या तोंडातली नाही. आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची. आता त्याचे काय अवकाश आहे. ते सगळं काँग्रेस संपायला लागलं आता. आई ते काँग्रेसमध्ये ओबीसीत नेते नाहीत काय. बरं पाटील, 17 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघतोय ओबीसीचा. नाही ओबीसीचा नाही, म्हणजे ओबीसीचा. ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे. ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही. हां, ओबीसीचा काय संबंध नाही. ते काय एसटीत आरक्षण द्या म्हणतो का धनगराला? हां, त्याचं काय म्हणणं आहे नेमकं? कोणा सुधारलंय का 18 पगड जातीच्याला? आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन, काही कडी ओडरी रजपूत जवळ करीन, आता बंजारा जवळ करीन, आता धनगरांना जवळ करीन. आता सगळ्यांना एवढा मोर्चा होतं फक्त गोड गोड बोलून, या आपण आलो पाहिजे, आपण दिसलो पाहिजे, तेव्हा ताकद दिसली पाहिजे, पुरी ताकद लावा सगळ्या जातीच्याला गोरगरिबाला म्हणून. आता मग त्यात काय नावे असतील, सोनार असतील, जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाती तर मुस्लिम दलित असतील, यांना फक्त या म्हणून. त्याचा मोर्चा झाला की झोपला घरी. त्यांच्या ध्यानात त्यांचा काय फायदा आहे? त्याचं फक्त त्याची लाभार्थी टोळी आणि ते तेवढं जातीपुरताच नेता आहे. ओबीसी बीबीसीत नेता नाही तो. पाटील, एक शेवटचा प्रश्न. फक्त यांनाच मिळणार, गोरगरीब ओबीसीला 300 जातीला काहीच मिळणार नाही. 340 जातीला काहीच नादी लागू नका. आपण आपला राहा. बंजारा समाज कसा ताकदीनं पेटला आहे. इतकाच धनगर आता बोलला असता तर मागं आरक्षण घेऊन मोकळा झाला असता, जात सुधारली असती. नका नादी लागू त्याच्या. आणखीन तरी वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही. बंजारा समाजाचं कौतुक करायला लागेल, कसे पठ्ठे उतरलेत त्याला म्हणजे वाघ भेटलंच पाहिजे. त्यांना कसं काय भेटत नाही, ही भूमिका पाहिजे. दुसऱ्याच्या उगाच शेंबड्यात मासे लोळा लावून तिथं झिंडत येतं, टक्कूचे 4-5 घेऊन हिंडत येते आणि त्याच्या नादी लागले तर उगाच कामान धामाचे. इकडं कचाकच ताकद लावा ना. बघा बरं, हे धनगर बी कसा चेतला होता आता जालन्याला, मिळत नाही. त्याच्या नादी लागला तुमचा देवारा होईल. लागू नका. तुमचं आमचं काय वाईट नाही. ओबीसींना मी जाहीर हात जोडून सांगतो, गोरगरिबांना, बाबा हो तुमचं आमचं काय नाही. आमच्या नोंदी सापडल्यात, म्हणजे आमचं वावर सापडलंय, 7-12 आहे. तुम्हाला द्यावा लागेल. आमच्या लेकरावर अन्याय करू नका त्यांचा आहे. आणि यांच्या तुम्ही नादी लागू नका. गावागावात आपले संबंध चांगले ठेवा आणि चांगलेच ठेवायचे. तुम्ही विरोधात आलात तरी मी आरक्षण घेणार आहे, नाही आलात तरी घेणार आहे. आणि हे सिद्ध झालेलं आहे आत्तापर्यंत. 58 लाख नोंदीनं 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. हैदराबादचं गॅजेट घेतलंय, 17 संस्थांचं बी घेणार आहे, तरी मिळणारच आहे. आणि मग मिळणार आहे तर नाराजी कशाला? प्रेमाने राहू ना. काय काय त्या एवल्याचं नका मागं राहू. त्याच्या वाटोळ करेल तुमचं देव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.